नमस्कार मित्रांनो, मी विभास कोते स्वागत करतो तुमचे आयपीओ कॉर्नर या आपल्या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, KSH इंटरनॅशनल या आयपीओचा शेवटचा दिवस आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या आयपीओ ला अप्लाय करायचंय का नाही. मी हा व्हिडिओ मित्रांनो 18 डिसेंबरला सकाळी 8:30 वाजता जे आहे ते बनवत आहे आणि आजच या आयपीओचा शेवटचा दिवस आहे. मी तुम्हाला फायनल वर्डिक सांगणार आहे की जर तुम्ही लॉंग टर्मचा विचार करत असाल तर लॉंग टर्म साठी अप्लाय केला पाहिजे का, शॉर्ट टर्मचा विचार करत असाल तर शॉर्ट टर्म साठी अप्लाय केला पाहिजे का, तर तुम्ही लिस्टिंग गेनचा विचार कराल तर अप्लाय केले पाहिजे का. तुमच्यासाठी सर्व प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला व्हिडिओ सांगणार आहे. लोक का या आयपीएल ला अप्लाय करत नाहीत याचा पण आपण ओव्हरव्ह्यू पाहूया. सो व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा असेल. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायची विसरू नका. प्लस व्हिडिओ देखील लाईक करा. तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायची विसरू नका. चला मग सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण सबस्क्रिप्शन डिटेल्स पाहूया. सबस्क्रिप्शन डिटेल्स वरनं जरा आयडिया येईल की या आयपीएल ला डे 3 च्या दिवशी जे आहे ते आपण अप्लाय करायचे का नाही. तर सबस्क्रिप्शन सेक्शन मध्ये मी इथे आलोय आणि तुम्ही इथे पाहू शकता QIB कॅटेगरी इथे आतापर्यंत 0 टाइम्स सबस्क्राईब झाले आहे. त्यांच्यासाठी इथे 36 लाख शेअर्स अप्लाय केले होते आणि इथे बीड फक्त जे आहे ते 1638 शेअर साठी आले. म्हणजे कायच नाही, तुम्ही नीलं समजू शकता. QIB कॅटेगरी इथे पूर्ण टोटली इथे इंटरेस्टेड नाहीये. आता QIB कॅटेगरी इंटरेस्टेड नसण्यामागचं कारण असं असू शकतं कारण ICICI प्रोडेन्शियलचा आयपीओ नुकताच क्लोज झाला आणि 10,000 कोटींचा मेगा आयपीओ होता आणि QIB ने इतिहासात म्हणजे हा तिसरा आयपीओ आहे ज्यामध्ये सर्वात जास्त पैसे लावले. तुम्हाला माहिती असेल आसपास 2,49,000 कोटींच्या आसपास त्यांनी पैसे लावले होते आयपीओ मध्ये. म्हणून आता QIB चा जो पैसा आहे तो ब्लॉक असेल. आणि कालच जे आहे ते QIB ने कालच ICICI प्रुडेन्शियलच्या आयपीओचे काल अलॉटमेंट डिक्लेअर झाले आणि अलॉटमेंट डिक्लेअर झाल्यानंतर आज जे आहे ते पैसे क्रिएट होणार आहेत. सो मे बी QIB 2 नंतर जे आहे ते अप्लाय करू शकते. 5 वाजेपर्यंत आयपीओ मध्ये अप्लाय करायचा टाइम आहे. QIB आली तर 2च्या नंतरच अप्लाय करेल. आता दुसरी गोष्ट म्हणजे किती QIB किती हे करेल. QIB जास्तीत जास्त मला वाटत नाही की जास्त याच्यामध्ये 10-20 गुणा सबस्क्राईब होईल. मला वाटतं की 4 ते 5 गुणाच QIB मध्ये जे आहे ते आयपीओ ला सबस्क्रिप्शन मिळेल. कारण की या आयपीओ ला पास व्हायचं असेल तर QIB चं सबस्क्रिप्शन येणं गरजेचं आहे. ना आता हा आयपीओ पास होणार नाही. बाकी जर QIB सबस्क्रिप्शन असेल त्याच्यामध्ये लिस्टिंग तर तुम्हाला मिळणारच नाही. म्हणून तुम्ही लिस्टिंग घेण्यासाठी तर या आयपीओ ला अप्लाय करूच नका. त्यानंतर HNI कॅटेगरी. HNI कॅटेगरीने 0.13 टाइम्स सिलेक्ट केले. 0.13 टाइम्स म्हणजे काहीच नाही. 2 दिवस झाले 0.13. HNI पण सेम QIB सारखीच HNI ची पण हालत आहे. पैसा त्यांचा ड्रॉ याच्या आयपीओ आहे. त्यानंतर बिग HNI आहे जे 10 लाखाच्या वरती बिल लावतात. त्यांनी 0.07 टाइम्स सिलेक्ट केला. स्मॉल HNI असो, बिग HNI असो, HNI असो, QIB असो, सर्वांची जी पैसा जो आहे तो ICICI प्रुडेन्शियल या आयपीओ मध्ये ब्लॉक आहे. त्याच्यामुळेच तिन्ही कॅटेगरी आतापर्यंत शांत आहे. तिसऱ्या दिवशी जे आहे ते थोडंफार मला वाटतं स्मॉल HNI ची कॅटेगरी थोडीफार जे आहे ते 0.50 टाइमच्या वरती सबस्क्राईब होऊ शकते. बाकी रिटेल कॅटेगरी तर ऑलरेडी 0.50 टाइम्स इथे सबस्क्राईब झालेली आहे. रिटेल साठी इथे जवळपास 64 लाख शेअर्स ऑफर केले. त्याच्यासमोर त्यांनी 32 लाखांची बीड लावली आहे. तर रिटेल मध्ये अर्धा गुण झाले. रिटेल मध्ये मला वाटतं टोटली फुल्ली सबस्क्राईब होईल. याच्यामध्ये 1 गुणाच्या वरती तर सबस्क्राईब होईल. पण रिटेल मध्ये पण पाहिलं तर 2-3 गुणाच्या वरती सबस्क्राईब होणार नाही असं मला वाटते. जे त्यानंतर जे टोटल सबस्क्रिप्शन याला झाले ते आता 0.28 टाइम सबस्क्राईब झाले. तर आतापर्यंत कंपनीला जे आहे 138 कोटी जे आहे ते कंपनी आतापर्यंत रिसिव्ह इथे झालेले आहेत. तर ओव्हरऑल जर तुम्ही पाहिलं 2 दिवसाचं सबस्क्रिप्शन डेटा पाहून सबस्क्रिप्शन खराबच आले आहे. बघा तुम्ही कंपनीचा तुम्ही परफॉर्मन्स पाहिला, कंपनीचा ओव्हरऑल परफॉर्मन्स आहे तो खूपच चांगला आहे. सेक्टर देखील चांगला आहे. इंडियामध्ये टॉप 3 मध्ये कंपनी येते आणि एक्सपोर्ट करण्यामध्ये पण सर्वात जास्त आघाडीवर आहे कंपनी. एक्सपोर्ट हे सर्वात जास्त करते भारतातून आणि त्यानंतर टॉप 3 मध्ये कंपनी येते ज्या सेक्टर मध्ये काम करते. कंपनीचे बॅलन्स शीट मी थोडक्यात तुम्हाला सांगतोय. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल 2023 पासून जे आहे ते आणि 2026 चा फर्स्ट क्वार्टर आपल्याकडे रिझल्ट देखील आहे. तर पाहू शकता तुम्ही 2023 ला यांची असेट 359 कोटीला होती. तर आता 2025 नुसार यांची असेट 744 कोटीला आहे. म्हणजे असेट 2 वर्षामध्ये डबल होताना ते दिसली. त्यानंतर टोटल इन्कम जी आहे कंपनीची 1,000 कोटी 2023 होती. त्यानंतर 2025 ला डायरेक्ट 2,000 कोटींवरती गेली. म्हणजे 2 वर्षामध्ये जे आहे ते कंपनीचे रेव्हेन्यू इथे डबल झाली. चांगली ग्रोथ इथे आपण पाहू शकतो. प्रॉफिट आफ्टर टॅक्स
26 कोटी होता 2023 साली आणि 2025 ला 67 म्हणजे जवळपास 68 कोटी आपण म्हणू शकतो. म्हणजे डबल पेक्षा जास्त जे आहे ते ग्रोथ इथे पाहायला मिळाली. हे देखील चाललंय बघा. ओव्हरऑल फॅक्टर असेट, टोटल इन्कम, प्रॉफिट आफ्टर टॅक्स, एबिटा देखील पाहू शकता 50 कोटी होता 2023 ला, जो आता 122 कोटी म्हणजे जबरदस्त ग्रोथ. म्हणजे 3 गुणा च्या आसपास जे एबिटा ग्रोथ इथे पाहायला मिळत आहे. फक्त याच्यामध्ये एक निगेटिव्ह फॅक्टर आहे, तो म्हणजे कंपनीचा डेप्ट. तुम्ही डेप्ट पाहू शकता मार्च 23 ला 120 कोटी होता, तर आता हा डेप्ट जवळपास 30 जून 2025 नुसार 380 कोटींच्या वर झाला आहे. डेप्ट खूप वाढत आहे आणि हाच कंपनीचा निगेटिव्ह फॅक्टर आपण पाहू शकता. डेप्ट टू इक्विटी रेशिओ हा जवळपास 1.17 टाइम्स आहे. कारण की मित्रांनो, जे जास्त डेप्सवाल्या कंपन्या असतात ना, त्या मार्केटला पसंत देत नाहीत आणि याच्यामध्ये हाच फॅक्टर आहे. आणि त्यानंतर याची जी बुक व्हॅल्यू पाहिली, हे देखील खूप जास्त आहे. 7.31 याची बुक व्हॅल्यू आहे. आणि जे पेअर कंपनी जे आहेत ना मार्केटमध्ये, त्यांची बुक व्हॅल्यू जी आहे ती एवढी इथे नाही. हा देखील याचा दुसरा निगेटिव्ह पॉईंट आहे. आणि त्यानंतर जर इथं तुम्ही पी रेशो पाहिला तर 28 ते 32च्या रेंज मध्ये जे आहे त्याचा पी जो येत आहे. बाकी काही सगळं ठीक आहे, फक्त या कंपनीमध्ये डेप्टच हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आणि प्रमोटरची होल्डिंग तुम्ही पाहिलीत तर जी पोस्ट आयपीओ नंतर 71% कंपनीची होल्डिंग येईल. बाकी कंपनीचे जे प्रमोटर्स आहेत ते खूप चांगले आहेत, मोठे मोठे प्रमोटर्स आहेत. बाकी अँकर लिस्ट पण याची काही खास नव्हती. बाकीचं ओव्हरऑल सबस्क्रिप्शन आणि फायनान्शियल नुसार जर पाहिलं तर कंपनीला जे आहे ते चांगले सबस्क्रिप्शन आले पाहिजे होते. फक्त जरा मला वाटतं कंपनीने खूप लवकर कंपनीने आणलंय आयपीओ मध्ये. थोडंफार डेप्थ मध्ये रिकव्हरी झाली असती. हा त्या आयपीओच्या जे रिस्क याच्यामध्ये जवळपास 60% आहे, त्या पैशाने ते म्हणतात कंपनी की डेप्थ रिकव्हर करणार आहे. आता ह्याच्यामध्ये आयपीओ नंतर थोडाफार डेप्थ रिकव्हर होईल, पण कितपत कंपनी जे आहे ते पुढची प्रोसेस हँडल करते हे देखील पाहावं लागेल. सो माझं फायनल वर्डिक जर असं असेल, जर तुम्ही लॉंग टर्मचा विचार करत असाल तर लॉंग टर्म साठी सध्या तुम्ही या कंपनी विचार करू नका. लॉंग टर्म साठी तुम्ही इग्नोर करा. आणि जे लिस्टिंग गेन साठी विचार करतायत त्यांच्यासाठी आपण थोडक्यामध्ये जीएमपी पाहूया. जीएमपीच्या टॅब वरती मी ते क्लिक करते आणि जीएमपी तुम्ही ते पाहू शकता. आज जीएमपी आज जवळपास 0 रुपये मिळते. बघा कंपनीची काय डिमांड नाही. 384 प्राइस वरती आयपीओ आलाय. जीएमपी 0, 18 तारखेचा जीएमपी आहे. जीएमपी 0 आहे. जर तुम्ही लिस्टिंग घ्यायचा विचार करत असाल तर अप्लाय करू नका, खूपच रिस्की होईल. आणि जर शॉर्ट टर्म मध्ये अप्लाय करत असाल त्यांनी देखील अप्लाय करू नका. लॉंग टर्म, शॉर्ट टर्म आणि लिस्टिंग तिघांनी अप्लाय करू नका. हा, जर तुम्ही रिस्की इन्व्हेस्टर असाल, रिस्क घ्यायला आवडत असेल तुम्हाला, तर तुम्ही स्ट्रिक्ट स्टॉप लॉस मध्ये आहे तुम्ही आयपीएल अप्लाय करू शकता. हा, जर अलॉटमेंटचा विचार केला तर जास्त या आयपीएल ओव्हर सबस्क्रिप्शन मिळणार नाही. सो तुम्हाला अलॉटमेंट मध्ये काही प्रॉब्लेम होणार नाही. अलॉटमेंट तुम्हाला मिळेल. बस फक्त लिस्टिंग तुम्हाला लॉस नाही झाला पाहिजे. म्हणूनच सांगतोय जर तुम्ही रिस्की असाल तर अप्लाय करा. बाकी तुम्हाला रिस्क घेणं आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. बाजारमध्ये अजून बरेच आयपीओची लाईन लागली आहे. सो तुम्ही ह्या आयपीओ ला तुम्ही अवॉइड करू शकता. आणि आता मार्केटचे गुड मॉल देखील चालला नाही. निफ्टी 50 पाहू शकता. या हप्त्यामध्ये जवळपास 3-4 दिवस निगेटिव्ह मध्येच क्लोजिंग होते. आपला रुपया जो आहे तो कमजोर होत आहे. काल फक्त थोडी रिकव्हरी इथे रुपयामध्ये झाली. बाकी मार्केटचं सेंटिमेंट्स पाहता लिस्टिंग हा देणार नाही. मला वाटतं 384 वरच लिस्टिंग होईल किंवा मला वाटतं डाऊन साइड डिस्काउंट वरती पण होऊ शकतो. खूप रिस्की आहे. मी तर तुम्हाला अवॉइड करायचा सल्ला देईल. बाकी तुम्हाला जर रिस्क घ्यायचं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. बाकी सर्व तुम्ही फायनान्शियल ऍडवायझरला विचारूनच तुम्ही अप्लाय करा. माझ्याकडून जे आहे ते तुम्हाला बाईंग अँड सेलिंग चे कोणत्या प्रकारचे ऍडवाइस देत नाही. फक्त एज्युकेशन पर्पज म्हणून हा व्हिडिओ मी बनवला आहे. आणि हो मित्रांनो, जर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तुम्ही टेलिग्राम चॅनल वरती पाहू शकता मी खूप वेगवेगळे जे आहे ते अपडेट्स आयपीओ संदर्भात देत असतो. बाकी आयपीओ चे कॅलेंडर असो किंवा आयपीओ ची खूप काय अलॉटमेंटची लिंक असो. कालच मी माझ्या टेलिग्राम चॅनल वरती सर्वात प्रथम म्हणजे अलॉटमेंटची लिंक मी याची शेअर केली होती. सो तुम्ही टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे. आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये एका नवीन अपडेट्स. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद.